नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असताल आपली वांगी इतकी हिरवी कसं काय, ह्याचं राज काय, तर ते तुम्हाला मी आज सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तोडा झाला, शनिवारी 3 कॅरेट निघली. तिथून पार तिथपर्यंत आहेत बघा. आणि झाला तुम्हाला दाखवतो याचं सिक्रेट काय आहे. ते हिरवे बघा, हिरवं जर म्हणलात तर किती जबरदस्त क्वालिटी ह्याला आता पण आहे. आणि बघू शकता शनिवारीचा आपला तोडा झालेला आहे. आणि या पद्धतीने बघू शकता आता सध्या पण अशा पद्धतीनं बघू शकता कळी. आणि सेटिंग जर म्हणलात तर ह्या बघा सेटिंग बघा मध्ये, हे बघा हे पण बघा इकडे पण बघा. तर मित्रांनो, ह्याचा राज म्हणजे सांगायचं झालं तर बघा, एकतर ही रान लय हलकं आहे. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे ह्याचा राज फक्त एकच आहे की ह्याला भिजवायला फक्त ढिलं पडायचं नाही. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर भिजवायला ह्याला एकदम ढिलंच पडायचं नाही. आणि एकदम क्वालिटी बघू शकता इकडली तर एकदम भारी, कारण इथून पार ह्या इथवर काळं रान आहे ह्याच्यापासून चिकट साबळ्यापर्यंत. त्याच्यामुळे इथून इतकं म्हणजे ह्याची ग्रेनरी बघा. तर अशी ग्रेनरी आपण कधी बघितली नाही. आणि इतक्या उन्हामध्ये बघू शकता किती हिरवगार दिसते. आणि थोडं खाली जरा तिकडं हलकं रान आहे, त्याच्यामुळे तिकडं जरा थोडं क्वालिटी कमीच आहे. पण मित्रांनो, कसं आहे माहिती का, काळ्या रानावर जर तुमचं वांगं जर असेल का, तर एकदम भारी असं तुमचं वांगं येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा मासेचं पण प्रादुर्भाव म्हणजे तेवढा कमी आहे. पण आपल्या जी मधमाशा आहेत का नाही, तर मधमाशा फिरायला पाहिजेत मित्रांनो. आणि त्या मधमाशा आपल्या ह्याच्यावर कुठंतरी फिरत आहेत. म्हणजे काय होतं आहे मधमाशामुळं, की ही जे फुलावर मधमाशी जर बसून गेली तर ह्याचं 100% वांगं होणार. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पण वांगी दिसणार. बघा आता इथं वांगी, आता आपण ही वांगी कालच तोडलेली शनिवारी. आणि बघू शकता आता ह्या पण झाडाला इथं बघा दिसतंय ना तुम्हाला. तर मित्रांनो, आता 600 झाड आहे आपलं हे वांग्याचं बघा, हे सेटिंग. आता ह्या 600 झाडाला जवळजवळ आपले 3 कॅरेटचे जवळ वांगे निघाले होते. पहिला तोडा होता. आणि ह्याला नाही म्हणलं तरी 7-8 कॅरेट माल निघा पाहिजे. म्हणजे सांगायचं झालं तर बघा, आठवड्यामध्ये ह्याला एक 10-15 कॅरेट माल तुटायला पाहिजे ह्याच्या नियमानं. म्हणजे आपल्याकडं पहिले पण होते 4-5 वर्षाखाली, त्याच्या हिशोबानं सांगतोय. तर बघा इथं हलकं रान होतं, तर बघा आता इथून मोठी हलकं रान आहे. तर बघा लगेच इथं फरक पडला बघा. इथून पुढे खुजी आहेत, इथून पुढे उंच झाड आहेत. म्हणजे काळ्या रानावर जर वांगे असते तर मित्रांनो, हे सुद्धा पुढले वांगे आपले असे दिसले असते. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे आजच्या व्हिडिओमधून, की वांग्याला रोजची रोज भिजवा, अशी तुम्हाला ग्रेनरी राहणार आहे. बघा हे कालच भिजवलं आहे बघा, हे पाठ हे सुद्धा भिजवलं आहे कारण झळे लागू नये म्हणून. आणि हे बघू शकता. आणि पलकड तिथं बघा ती रेन पाईपसुद्धा टाकून ठेवलेला आहे, कारण रेन पाईपानं सुद्धा वरूनसुद्धा भिजवावं लागतं. म्हणजे मग वरून भिजविलं तर थोडी आर्द्रता जास्त टिकून राहते आणि थोडा गारवा जास्त राहतो. त्याच्यासाठी उन्हाळ्यामुळं ते सुद्धा आपण लावलेलं आहे मध्ये पाईप. तर बघू शकता अशा पद्धतीनं. आता इकडं हलकं रान आहे, त्याच्यामुळं बघा खुजे वांगीत. आणि तिकडं कसे आहेत वांगे, एकदम क्वालिटी तिकडं वांग्याला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.